नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपण वर्षभरासाठी लोणचं बनवून ठेवत असतो स्टोर करून ठेवण्यासाठी, पण आज मी इथे झटपट तयार होणार आहे 8 दिवस टिकेल असं हे लोणचं बनवणार आहे। सध्या खूप सगळ्या कैऱ्या भेटत आहेत आणि थोड्याशा स्वस्त दरात सुद्धा आहेत, तर म्हटलं झटपट तयार होणार आहे असं हे लोणचं बनवावं आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी। तर इथं मी 1 पाव किलोची कैरी घेतली आहे। याला मी इथं स्वच्छ धुवून घेतला आहे आणि नंतर हिला इथं नॅपकिन असं कोरडं करून घेतलं आहे। बिलकुल याच्यावरती पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे, म्हणजे ओलवा बिलकुल नको आहे आपल्याला। तर आता इथं मी कैरीचा असा देठ कट करून घेतला आहे। कैरीच्या आतमधली जी कोई आहे ती बिलकुल निब्बर झालेली नाही, आणखी मी इथं कैरीला असं डायरेक्टली कट करून घेत आहे आणि कोईच्या आतमध्ये जी बी असते तिला सुद्धा मी इथं काढून घेत आहे। ती आपल्याला घ्यायची नाही याच्यामध्ये रेसिपीमध्ये, तिला टाकून द्यायचं आहे कोईच्या आतमधल्या बीला। तर आता इथं मी कैरीला छान असं बारीक कट करून घेणार आहे, एकदम बारीक फोडी करून घेणार आहे मी इथं। जर तुम्ही पाहू शकता एका कैरीच्या इथे एवढ्याच फोडी तयार झाल्या आहेत। या फोडींना मी इथे एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 4 टीस्पून साखर टाकून घ्यायची आहे आणि 1.5 टीस्पून साधं मीठ टाकलं आहे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं मीठ टाकून घ्या। 4 टीस्पून मोहरीची डाळ टाकली आहे, जी किराणा शॉपमध्ये इझिली भेटून जाते। आणि याच्यामध्ये अर्धा टीस्पून काळं मीठ टाकून घेतलं आहे, अर्धा टीस्पून हळद टाकली आहे आणि 3 ते 3.5 टीस्पून जवळपास मी इथं काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। आणि काय होतं, छान असा कलर येतो आणि याच्यामध्ये अगदी नकळत थोडासा तिखटपणा असतो, जास्त तिखटपणा याच्यामध्ये बिलकुल नसतो। जर तुम्हाला तिखटपणा हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर वापरू शकता। आता या मसाल्यांना छान असं कैरीच्या फोडींसोबत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर एकदा टेस्ट करून पाहायची। तर एकदम टेस्ट मस्त आलेली आहे, मीठ वगैरे सगळं परफेक्ट असं पडलेलं आहे। इथं मसाला मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत कैरीच्या फोडी किंवा लोणचं। आता याच्यासाठी आपण एक इथं तडका तयार करणार आहोत। तर इथं तडका पॅनमध्ये मी इथं 2 टीस्पून तेल टाकून घेतलं आहे। तेल छान असं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा किंवा 1 टीस्पून इथं मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी छान अशी तडतडू द्यायची आणि गॅस बंद करायचा आहे। तर इथं तेल मी बऱ्यापैकी थंड होऊ दिलं आहे, अगदी नॉर्मल असं कोमट तेल आहे। त्याच्यामध्ये पाव टीस्पून हिंग टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण आता ही फोडणी जी आहे ती थंड करून घ्यायची आहे आणि थंड केल्यानंतरच मग आपल्याला या लोणच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। तर काही वेळानंतर आपली फोडणी पूर्णपणे थंड झालेली आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला ही सगळी फोडणी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला रेस्ट द्यायची आहे। लगेच खाल्लं तरी खायला घेतलं तरी चाललं जातं, काही प्रॉब्लेम येत नाही, पण एक रेस्ट दिल्यानंतर सगळे मसाले जे आहेत ते कैरीमध्ये आतमध्ये छान असे मुरले जातात आणि मग फ्लेवर छान होतो। म्हणून मी याला इथं 2 ते 3 तासाची रेस्ट देणार आहे आणि नंतर खायला घेणार आहे। ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। असं तुम्ही लोणचं झटपट तयार होणार आहे बनवू शकता, तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतं आणि 1 वर्षभरासाठी तर आपण असं बनवूनच ठेवत असतो। त्याची सुद्धा मी रेसिपी घेऊन येणारच आहे लवकर। तर इथं पाहू शकता संध्याकाळीपर्यंत मी तुम्हाला आता संध्याकाळी दाखवत आहे। तर संध्याकाळी सगळं लोणचं म्हणजे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त लोणचं गायब झालेलं आहे, कारण मुलांना खूप आवडलं हे लोणचं। मुलांनी खूप सगळं असंच लोणचं खाल्लेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता छान असं त्याला पाणी सुटलं आहे आणि एक थिकनेसपणा सुद्धा आलेला आहे त्याच्यामध्ये। तर आता या लोणच्याला मी इथं जे राहिलेलं लोणचं आहे त्याला मी इथं चिनी मातीच्या जारमध्ये ठेवलेलं आहे काढून। याला तुम्ही बाहेर 2 दिवस असंच ठेवू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही, पण जर 8 दिवस स्टोअर करायचं असेल तर याला फ्रीजमध्ये ठेवून द्या। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय बाय।